नमस्कार मंडळी. तर आज तुम्ही पाहत आहात खमंग असा झटपट होणारा आणि कमी साहित्यामध्ये होणारा माझ्या स्टाईलचा खमंग ढोकळा. तर पहा, मी इथे घेतलं आहे 1 वाटी बेसन, 1 चमचा रवा, 1.5 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ. आणि हे सगळं साहित्य मी कोमट पाणी टाकून छान असं फेटून घेतलं आहे. तर त्यानंतर मी इथे 1 पळी गोडं तेल, म्हणजे जे आपण जेवणात वापरतो ते टाकून घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा छान फेटून घेतलं आहे. त्यानंतर हे सायट्रिक ॲसिड मी पाव चमचा इथे घेतलं आहे. त्यानंतर खायचा सोडा चिमटीभर घेतला आहे. त्यानंतर हे सगळं साहित्य टाकल्यानंतर छान असं हे मिश्रण फेटून घ्यायचं. म्हणजे हे जास्तीत जास्त फेटून घेणं खूप गरजेचं असतं. हे सगळं झाल्यानंतर मी इथे टाकते इनोचं 1 पॅकेट आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून घेते. आणि पुन्हा हे सगळं मिश्रण खूप असं ढवळून फेटून घ्यायचं. जोपर्यंत हे असं छान असं वरती फुगून येत नाही तोपर्यंत आपण छान असं त्याला फेटून घ्यायचं. जास्तीत जास्त फेटून घेणं, त्यामुळेच तो ढोकळा छान असा फुलतो. तर त्यानंतर मग मी काय केलं, एका कुकरच्या डब्याला आतून तेल लावून घेतलं आहे आणि हे सगळं मिश्रण त्यामध्ये मी ओतून घेते. तर पहा, हे सगळं मिश्रण मी डब्यामध्ये टाकून घेते. तर डब्यात टाकल्यानंतर छान असं मी ते टॅप करून घेते 2-3दा, कारण टॅप केल्यामुळे मिश्रण त्याच्यामध्ये सेट होतं. एका भांड्यामध्ये मी इथे पाणी गरम करून घेतलं आहे आणि तो डबा त्यामध्ये ठेवून घेतला आहे आणि 10 मिनटं वाफ येण्यासाठी ढोकळा ठेवून दिला आहे. तोपर्यंत इकडे मी फोडणीची तयारी केली आहे. एका भांड्यामध्ये तेल टाकलं आहे, मोहरी टाकले, मोहरी तडतडली, कढीपत्ता आणि बारीक चिरून मिरची टाकले आणि हे सगळं कुरकुरीत होईपर्यंत छान असं गरम करून घ्यायचं. तोपर्यंत पहा 10 मिनटात आपला ढोकळा तयार झाला आहे. सुरी घालून बघायची, जो सुरीला आपल्या मिश्रण लागलं नाही आहे, चिकटलं नाही, याचा अर्थ आपला ढोकळा तयार झाला आहे. थंड झाल्यानंतर मी छान असा ढोकळा काढून घेतला आहे ताटामध्ये आणि त्याचे आपल्याला जसे पाहिजे तसे तुकडे करून घ्यायचे. तर तुकडे करून घेतल्यानंतर मग जी आपण फोडणी तयार केली होती ती तोपर्यंत इथे थंड झालेली आहे. तर ती आपण ढोकळ्यावर म्हणजे सगळीकडे सारखी अशी टाकून घ्यायची. त्यानंतर मी एका बाजूला म्हणजे साखरेचं पाणी बनवून घेतलं आहे. तर ते इथे व्हिडिओ घ्यायचा राहिला आहे. तर तसंही तुम्ही करून घ्या, कारण ज्यांना साखर पाणी टाकून ढोकळा खायला आवडतो त्यांनी तसा देखील खाऊ शकतात. तर मी कोथिंबीर खोबरं टाकून घेतलं आहे. पहा, इथे ढोकळा किती छान फुलला आणि स्पंजी झाला आहे. असा ढोकळा नक्की करून पहा.